मंत्री महोदयांना जर धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही आहे का? नमस्कार, मी इम्तियाज मुजावर आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. सातारा जिल्हा परिषदेच्या आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुका आज झाल्या. त्यामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. शेवटच्या क्षणातच भाजपने गेम फिरवला आणि सत्ता काबीज केली. राजकारण मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यात तापलं होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन 1 महिना झालाय. या निवडणुकांमध्ये भाजप पक्ष वेगळा लढला, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष वेगळा लढला आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हा वेगळा लढला. एकंदरीत महायुतीतील असणाऱ्या ह्या तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. यामध्ये भाजप पक्षाला 27 जागा जिल्हा परिषद मिळाल्या, तर शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्या ठिकाणी 20 जागा मिळाल्या. एकंदरीतच सुरुवातीपासून आतापर्यंत ज्यावेळी निवडणुका अध्यक्षपदाच्या उपाध्यक्षपदाच्या होत होत्या, दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे सगळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य हे सहलीवर गेले होते. शेवटच्या टप्प्यात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत पुनर्वसन मकरंद पाटील यांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापनेचा सुरुवातीपासूनच दावा केला होता. भाजप पुन्हा पुन्हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला निमंत्रण देत होतं की आपण एकत्रित सत्ता स्थापन करू. मात्र जेणेकरून यापूर्वी त्यांनी निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या, बलाबल हे पूर्णतः बहुमत कोणालाच मिळालं नसल्यामुळे भाजपला शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे एकत्रित घेऊन त्यांना सत्ता स्थापना करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण यामध्ये 65 जागांपैकी भाजपला 27 जागा मिळाल्या, तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला त्या ठिकाणी 15 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 20 जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेसाठी 33 जागांची गरज होती. दिवस ठरला. 1 महिन्यानंतर ज्यावेळी सत्ता स्थापनेचा आज प्रत्यक्ष दिवस आला, त्याचवेळी वेगवेगळ्या भाजप पक्षाने आपले जे जिल्हा परिषद सदस्य अज्ञातस्थळी ठेवले होते ते मोठ्या भव्य ट्रॅव्हल्सने जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या परिसरामध्ये मोजून 11:30 वाजताच्या दरम्यान भाजपने आपले जिल्हा परिषदेचे सदस्य त्या ठिकाणी दाखल केले. त्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला की एकनाथ शिंदे गटाचे शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत सातारचे, त्यांनी देखील आपले जे 15 सदस्य आहेत ते 15 सदस्य त्या ठिकाणी अज्ञात स्थळावर ठेवले होते, सहलीवर गेले होते, ते आज प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात त्यांनी उतरवले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नेतृत्व करत असणारे मकरंद पाटील आणि खासदार नितीन काका पाटील यांनी देखील आपले राष्ट्रवादीचे सगळे सदस्य हे आज प्रत्यक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या दरम्यान दाखल केले. हा सगळा खटाटोप होत असतानाच मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या मैदानावर त्या ठिकाणी राजकारण कमालीचे तापले असताना मोठा पोलीस फौजफाटाने पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. ही सगळी यंत्रणा समोर लक्षात घेत असताना एकंदरीतच सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा नेमका कोण होणार याच्याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले होते. आपापल्या पद्धतीने जिल्हा परिषदेचे सदस्य प्रत्यक्ष अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीस दाखल होत असतानाच कार्यकर्त्यांनी मात्र जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या समोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केली. कोणी शंभूराज देसाई यांच्या नावाने घोषणा करत होता, तर कोणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावाने घोषणा करत होतं. सुरुवातीपासूनच अध्यक्ष हा भाजपचाच होणार असे सुतवाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणत होते आणि त्याचबरोबर शिवेंद्रसिंहराजे भोसले जे बांधकाम मंत्री आहेत ते देखील भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते. वेगवेगळ्या पक्षाचे दावे होत असतानाच देखील प्रत्यक्ष आज मात्र घटना वेगळीच घडली. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मोलाची मदत त्या ठिकाणी लाभली. आज प्रत्यक्ष निवडणुका झाल्या आणि यामध्ये शेवटच्या क्षणातच भाजप पक्षाने एकमताने बाजी मारत कोरेगाव मतदारसंघाचे विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया महेश शिंदे हे भाजपच्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या, तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजू भोसले हे जिल्हा परिषदेचे भाजपचे उपाध्यक्ष झाले. ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना बोट वर करून ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये
65 जिल्हा परिषदेचे सदस्य त्या सभागृहात उपस्थित होते. 33 जणांनी भाजपकडून बोट वर केलं तर इतर सदस्यांनी शिवसेना पक्षाकडून बोट वर केलं. एकंदरीतच ह्या सगळ्या घटना घडामोडी होत असतानाच अत्यंत ट्विस्ट निर्माण झाला. एकमताने भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाला. दरम्यानच्या काळामध्ये ह्या सगळ्या घडामोडी होत असतानाच बाहेर शंभूराज देसाई आणि त्याचबरोबर घोषणाबाजी होत असताना त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या समोरासमोर वादविवाद झाले. यामध्येच शंभूराज देसाई हे त्या ठिकाणी त्यांच्या बोटाला अचानक काहीतरी लागलं आणि ते त्यांचे जखमी झाले. घटनास्थळावर त्यांचाही पारा मोठ्या प्रमाणात शंभूराज देसाईंचा चढला होता. त्यामुळे काही प्रमाणात त्यांचं ब्लड प्रेशर वाढला असल्याचं देखील घटनास्थळावरून समोर आलं. त्यांची प्रकृती त्या ठिकाणी थोडीशी बिघडली असल्याचं देखील घटनास्थळावरून माहिती समोर आली. उपचाराच्या दरम्यान त्यांना उपचार देखील मिळाले. मात्र त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील, नितीन काका पाटील, शशिकांत शिंदे, शिवसेनेचे सगळे जिल्हा परिषदेचे सदस्य एकत्रित येत या सगळ्या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला आहे. एकंदरीतच एक सदस्य जो बोट वर करत नव्हता, जाणीवपूर्वक त्याला बोट वर करायला लावलं आणि एकमताने कूटनीतीने भाजपने हा डाव साधला आहे आणि भाजपने ही निवडणूक अशा पद्धतीने जिंकली असल्याचा आरोप देखील या निवडीच्या नंतर झाला. शंभूराज देसाईंनी थेट इशारा दिलेला आहे की जशा पद्धतीने भाजप पक्षाने सुरुवात केलेली आहे तशाच पद्धतीने त्यांना देखील उत्तर मिळेल. इथून पुढच्या काळामध्ये देखील आता कशा पद्धतीने राजकारण करायचं हे देखील आता इशारा शंभूराज देसाई यांनी दिला. एकंदरीतच ही सगळी घटना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन आपण मांडणार आहोत आणि आगामी काळामध्ये भाजपने कशा पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये कुटील डाव करत हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका जिंकल्या असल्याची तक्रार आपण थेट वरिष्ठ पातळीवर करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. दरम्यानच्या काळामध्ये शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील शंभूराज देसाई, शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाला सहकार्य केलं असल्याचं या आता निवडीच्या प्रक्रियेमध्ये निदर्शनास आलं. मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये ह्या पद्धतीचं आजपर्यंत राजकारण पाहिलं नाही. ते भाजपने करून दाखवलंय आणि मला वाटतं आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनी अक्षरशः पहिली वेळ आल्यानंतर त्यांना रडायला आलं. या अशा प्रकारची कधी प्रक्रिया बघितली नव्हती आणि मला अभिमान आहे आमचे सदस्य ठाम राहिले, विकले गेले नाहीत. परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने निवडणूक केलेली आहे त्याचा निश्चितपणे निषेध करतो. पण आमचा विजय लोकशाहीने झालेला आहे, मी ठामपणे सांगतो. हक्कभंग प्रस्ताव आणला होता. महत्वाचा प्रश्न आहे. सुरुवात आजच्या प्रसंगातनं प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा शेवट करेल. युद्धभूमीमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मंजूर असतात तशाच या राजकारणाच्या या युद्धात देखील सगळ्या गोष्टी मान्य करून भाजपने मात्र शेवटच्या क्षणात गेम पलटी केला. हा गेम पलटी करणारे धुरंधर दोन नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या दोन्हीही मंत्र्यांनी मात्र गेल्या महिनाभरापासून जी अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भात निवडणुकीच्यासाठी जी फिल्डिंग लावली ते प्रत्यक्ष शेवटच्या क्षणात दिसून आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष त्या ठिकाणी केला. कारण सत्ता जिल्हा परिषद गटावर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये यशवंतराव चव्हाणांचा बालेकिल्ला म्हणून, शरद पवार गटाचा बालेकिल्ला म्हणून, कधी काळ राष्ट्रवादी गटाचा बालेकिल्ला म्हणून कधी काळ हा सातारा जिल्हा ओळखला जात होता. तो आता आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता ही सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदवर आली आणि याचं एकमेव संपूर्ण श्रेय ग्रामविकास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि इतर भाजपचे आमदार आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी यांनाच जात असल्याचं कार्यकर्त्यांकडून बोललं गेलं. जिल्हा परिषदेच्या निवडीच्या नंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत देखील केलं. मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट म्हणजे की शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे हे शिवसेनेचे आहेत
आणि त्यांची पत्नी ही भाजपच्या तिकिटा चिन्हावर खटाव जिल्हा परिषद गटातून उभ्या राहिल्या होत्या आणि त्या आज सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. ह्या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये शंभूराज देसाई शिवसेनेकडून महेश शिंदे मात्र कुठेही चित्र या प्रक्रियेमध्ये कुठेही पिक्चरमध्ये दिसले नाहीत. ज्यावेळी एकनाथ शिंदे गटाला महेश शिंदे सारख्या आमदारांची गरज होती त्यावेळी महेश शिंदे हे शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी कुठेही दिसले नाहीत. का? कारण त्यांची पत्नी ही भाजपकडून उभी राहिल्या होत्या. त्यांनी तिकीट सुद्धा भाजपकडून त्यांना मिळवून दिलं होतं आणि अध्यक्ष सुद्धा भाजपकडून त्या झाल्या. या सगळ्या पडद्या पाठीमागे देखील महेश शिंदे यांची भूमिका तितकीच महत्वाची मानली जाते. कारण या सगळ्या गोळाबेरीज करत असताना एक आमदार म्हणून महेश शिंदे यांची भूमिका या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्वाची समजली जाते. एकंदरीतच भाजपचे सगळे आमदार, भाजपचे मंत्री, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका ठेवून आज त्यांनी मात्र सामदामदंड भेद या सगळ्या युक्त्या क्लुक्त्या वापरून जिल्हा परिषदवर अध्यक्ष देखील भाजपचाच केला आणि उपाध्यक्ष देखील भाजपचा केला आणि जिल्हा परिषदेवर झेंडा देखील भाजपचाच फडकवलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ही राजकीय खेळी संपूर्ण गेल्या महिनाभरापासून सुरू होती. या महिनाभरात संपूर्ण राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित आली होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला या पक्षाचा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने क्लेम केला होता आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेने क्लेम केला होता. मात्र या सगळ्या निवड प्रक्रियेत एक मतानं राष्ट्रवादी आणि शिवसेना पराभूत होण्याची वेळ आली. राज्यामध्ये केंद्रामध्ये एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी पाहता भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गट हे तिन्ही महायुतीचे महत्वाचे 3 पक्ष त्या ठिकाणी आज काम करतायत. मात्र सातारा जिल्ह्यात या सगळ्या निवड प्रक्रियेत आजचा दिवस मात्र महायुतीच्या नेत्यांमधूनच आज सुंद उपसुंदाच्या लढाया पाहावयास मिळाल्या. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात तीव्र विरोध आज सातारा जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळाला. एकंदरीतच विधानसभा आणि लोकसभेमध्ये ही तुझ्या गळ्या माझ्या गळ्या गुंपू मोत्यांच्या माळा म्हणणारे हे नेते मंडळी आज मात्र सत्तेसाठी महायुतीतच एकमेकांच्या विरोधात मिठाचा खाडा टाकत विरोधात उभे ठाकले असल्याचं सातारा जिल्ह्यानं देखील पाहिलं. आता इथून पुढच्या राजकारणामध्ये मात्र वेगळा ट्विस्ट निर्माण होणार आहे. वेगवेगळ्या जागोजागी अनेक ठिकाणी राजकीय संघर्ष देखील या निमित्तानं पाहाव्यास मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात आज मकरंद पाटील, शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे, शरद पवार गट हा असा एक गट झालाय. तर जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, त्याचबरोबर घोरपडे हे आमदार, हे असे एकत्रित 4 भाजपचे आमदार मंत्री एका बाजूला पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील, नितीन काका पाटील आणि शशिकांत शिंदे हे वेगळ्या बाजूला पाहावयास मिळेल. त्यात फलटणच्या राजकारणामध्ये जो धुरंधर त्या ठिकाणी एक ट्विस्ट पाहाव्यास मिळाला होता पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये, सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकांमध्ये, तिथे शिवसेना आणि अजित पवार गट दावेदार असताना देखील भाजपने मात्र जशी जिल्हा परिषदेमध्ये यंत्रणा राबवली तशीच देखील फलटण तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये देखील यंत्रणा राबवली आणि तिथे भाजपचे काही सभापती देखील त्या ठिकाणी पाहाव्यास मिळाले. आणि ह्या सगळ्या निवडीच्या नंतर या सगळ्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली असल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं. एकंदरीतच राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेच्या विरोधात भाजपनं मात्र या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीत जो कस लावलाय हा कस नक्कीच आगामी काळातल्या जागोजागी ज्या ज्या ठिकाणी राजकारणामध्ये या नेत्यांमध्ये आणि राजकीय निवडणुकांमध्ये संघर्ष पाहावयास मिळेल त्या संघर्षाच्या ठिणग्या नक्कीच राजकीय भडका उडवण्याशिवाय राहणार नाही. आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भाजपचा झालाय. या भाजपच्या अध्यक्षाच्या नंतर निवडी देखील सभापतीच्या भविष्यातल्या भाजपच्याच होतील. सर्वा जिल्हा परिषदेवर राज्य भाजपचेच आल्याने आता इथून पुढे शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि जयकुमार गोरे बोलतील तोच शब्द, करतील तेच राजकारण सातारा जिल्ह्यात सध्या तरी पाहावयास मिळत आहे. मात्र या सगळ्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी शंभूराज देसाई पालकमंत्री सातारा, मकरंद पाटील
मदत पुनर्वसन मंत्री राष्ट्रवादी आणि शशिकांत शिंदे शरद पवार गट हे तिन्ही जोडगोळी भाजपला मात्र कायमस्वरूपी विरोधच करतील असं चित्र मात्र सध्या निर्माण झालेलं आहे. इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा.